रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत की संतांनी म्हटलेलं आहे की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तर असं कसं असू शकेल की ज्या वेळेला सजीव निर्जीव सृष्टी काहीच नव्हती तेव्हा पंढरपूरचं नाव घेतलेलं आहे. तर आपण असा बघतो की पृथ्वी कशी तयार झाली, तर सूर्याचा तुकडा गळून पडला आणि पृथ्वी तयार झाली. तर सूर्याचा तुकडा म्हणजे एक अग्नीचा लोळ खाली आला आणि तो अग्नीचा लोळ आलेलं ठिकाण म्हणजे पांडुरंग विटेवर उभे असलेलं स्थान आहे. म्हणून संत पुढे म्हणतात, ज्योतीची निज ज्योती तीही उभी विटेवरी. तर त्या मूळ ज्योतीला स्पर्श करण्यासाठीच आपण या वारीमध्ये लाखो संख्येने येतो आणि स्पर्श दर्शन घेतो. कारण आपली ही जी ज्योत आहे ती संकल्प विकल्पाने काहीतरी त्याची बॅटरी डाऊन झालेली असते. तर ती चार्जिंग सेंटर म्हणून पंढरपूर आहे, तिथे चार्ज होऊन जायचं आहे आपल्याला. आणि पांडुरंग हे आपल्याला सर्व काही शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःचे उपचार करून घेतलेले आहेत. तर पांडुरंगाची दिनचर्या जर पाहिली तर ब्राह्मे मुहूर्ते उत्थाय, ब्रह्ममुहूर्तावर उठावं. पुढे पंचामृत स्नान सांगितलं आहे त्यांना, कुठलंही साबण नाही आहे. दही, दूध, लोणी, केशर, पाणी असं स्नान सांगितलं आहे. तर ते तसं स्नान पांडुरंगाने स्वतः करून घेतलं आहे. तर ते औषधी स्नान आहे. त्याच्यानंतर त्यांना सकाळी डोक्याला बांधलेलं असतं शिरस्त्राण. तर कानातून वारं लागतं मेंदूला, मेंदूला थंड झालं की नाकातून पाणी येतं, साधी गोष्ट आहे. म्हणून डोक्याला बांधावं. सकाळी काढे घ्यावेत, चहा नाही, तुळशीचा काढा, वनस्पतीचा काढा असा होता. आणि त्याच्यानंतर तो लाडूचा नैवेद्य असतो, आपण ज्याला नाश्ता म्हणतो त्याचा, तो ठराविक वेळेला नैवेद्य येतो. तसं दुपारचं भोजन पण षडरस पक्वान्नाचा नैवेद्य आहे. कडू, गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट, वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर, भाजीसुद्धा एक फळभाजी, एक पालेभाजी, पातळ भाजी असते. तर असा तो नैवेद्य आहे. त्याच्यामध्ये नैवेद्यामध्ये कुठेही पिझ्झा, बर्गर, नूडल्स, आईस्क्रीम, वडापाव, पावभाजी असं नैवेद्य दाखवतो का आपण? की जे नैवेद्यात नाही ते खाऊच नाही ना. तिसरी गोष्ट पांडुरंगाच्या दिनचर्येतली आहे की त्यांची जी शेज आरती आहे तीसुद्धा ठराविक वेळेलाच आहे. सर्व काही ठराविक वेळेला ठरलेल्याप्रमाणे देवाचं करायचं का, तर तसं आपलंही आपण आपल्या आयुष्यामध्ये ठराविक टाईमचं बंधन वापरून केलं पाहिजे, तर आपली तब्येत चांगली राहणार आहे. आईला अपेक्षित काय असतं, विठू माऊलीला, की माझ्या लेकराचं आरोग्य चांगलं राहू. म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितले, मणका ताठ ठेवा. मणका ताठ असेल तर लवकर म्हातारपण येत नाही. आणि सांगतात ना की मणका वाकला की आपलं युरिनचं कंट्रोलही जातं. म्हणून मणका सरळ असावा, नेहमी ताठ बसायचं. आणि चौथी गोष्ट आहे की आपण जे की दिनचर्येमध्ये आपल्या वागतो, तर त्याच्याने पांडुरंग ज्यांचं पोट वाढले त्याला अजिबात दर्शन देत नाहीत. बघा, त्यांचं डोकं टेकतच नाही चरणावरती. मग कंबर कशी असावी, तर ज्याप्रमाणे आपली उंची त्याप्रमाणे वजन असावं, म्हणजे आपण फिट राहतो. वारकरी कसा पाहिजे, एकदम फिट. पांडुरंगाला आधी समोरून येणारी व्यक्ती कशी चंचल आणि तडफदार, कामसू, आणि त्याला पाहिलं की असं वाटलं पाहिजे पांडुरंगाला की पांडुरंगाकडे पाहून आपण कसे राहिलोत, आपण कसे आहोत. तर आपण पंढरपुरातून एकच शिकून जायचं आहे की देवाकडे पाहून देवाची दिनचर्या पाळावी, देवाला जे काय आवडतं त्या त्या गोष्टी कराव्यात. असा वारकरी देवाला आवडणार आहे. आणि प्रत्यक्ष पांडुरंगाची आवड तर एकच आहे की ती गाय असावी घरामध्ये. प्रत्येकाच्या घरात गाय होती, गाय नाही असं घर नव्हतं. तर गायीशिवाय यज्ञ होऊच शकत नाही. म्हणून पांडुरंगाने जवळ गाय ठेवलेली आपल्या. तर पांडुरंग प्रत्यक्ष यज्ञोमय विष्णू हो, हे विष्णूचे अवतार. यज्ञाची अधिष्ठात्री देवताच विष्णू आहे. तर गाईचं आपण काय करतो आहे की गाईच्या म्हणजे गोवंशाच्या, गाय, बैल, गाईचं वासरू, त्याच्या शेण्या काय करायच्यात, एक चौकोनी आकाराचं पिरॅमिड शेपचं पात्र असतं. तर पहिला अतिथी आपण जो म्हटलं की पहिला पाहुणा आपल्या घरी भगवान सूर्यनारायण येतो, म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगच येतात. त्यांचाच तुकडा तिथे गळून पडलेला आहे. तीच ज्योतीची निज ज्योत आहे. तर तो पांडुरंग आपल्या दारात आल्यानंतर आपण सडा रांगोळी करतो. तर काय करायचं, त्या पात्रामध्ये गाईच्या गोऱ्या प्रज्वलित करायच्या आणि हातामध्ये ते 2 चिमूट तांदूळ, त्याला 2 थेंब गाईचं तूप लावायचं आहे आणि समंत्रक आहुती द्यायची. ते प्रज्वलित करायचे. भीमसेनी कापूर असेल किंवा गाईच्याच तुपातली फुलवात त्यांनी प्रज्वलित करून घ्यायचे आणि तांदळाला तूप लावून 2 ओळीचे मंत्र म्हणायचे. सकाळी म्हणायचे, सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम,
प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम, असं म्हणून 2 आहुती द्यायच्यात. 2च आहुती, एकही नाही आणि 3ही नाही, 2च आहुती द्यायच्या. आणि ही आहुती दिल्यानंतर होतं काय की गाईची गोरी प्रज्वलित झाली विदाऊट पेट्रोलियमच्या पदार्थाशिवाय, की त्याच्यामधनं मेन्थॉल, फिनॉल, इंडॉल, नायट्रोजन, पोटॅश, फॉर्मॅलिन, फॉस्फरिक ॲसिड, अमोनिया अशी वायू बाहेर येतात. तर श्रीमद भागवत ग्रंथात काय सांगितले की गाईच्या शेणामध्ये 8 ऋषी आहेत. तर शेणामध्ये ऋषी कशा असतील, तर ती शक्ती आहे, कितीही संशोधनात बाहेर आलेली आहे. शेणाचं मंत्रसुद्धा आहे तो, की एवढी ताकद आहे ना गोमयामध्ये. अग्रमग्रम चरंती नामौषधीनाम रसंवने तासाम वृषभपत्नीनाम पवित्र कायशोधनम यन्मे रोगांश्च शोकांश्च पापम मे हर गोमय. माझं पाप, माझं भय, माझं शोक सगळं हरण करणारं गाईचं गोमय आहे. गोमये वसते लक्ष्मी म्हटले. म्हणून आपण तिन्ही संजेच्या वेळेला ज्यांच्याकडे गाय आहे आणि कोणी जर गोमय मागायला आलं तर आपण देत नाही. त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे, लक्ष्मीचा वास आहे. की लक्ष्मी म्हणजे आपण फक्त लक्ष्मी काय समजतो, सोनं आणि पैसा. तर पहिलं आरोग्यम धनसंपदा. तर पांडुरंगाने प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठीच हे सांगितलेलं आहे. आता बघा की सगळीकडे आपण डिझेल आणि पेट्रोल आणि सिगारेटचाच वायू आहे, तर आपले फुफ्फुसं त्याच्याने भरतात. ते स्वच्छ कसे करायचे, तर कुठून तरी चांगला फ्लो सोडला पाहिजे ना. तसं बरोबर सूर्य मावळायच्या वेळेला सुद्धा असाच विधी करायचा, अग्निहोत्र विधी, की गाईच्या गोऱ्या पिरॅमिड शेपच्या पात्रात प्रज्वलित करायच्या. हातामध्ये चिमूटभर अखंड तांदूळ घ्यायचे, त्याला 2 थेंब गाईचं तूप लावायचं आणि 2 ओळीचे मंत्र म्हणून आहुती द्यायची. संध्याकाळचे मंत्र आहेत अग्नये स्वाहा अग्नये इदन्न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदन्न मम. असं आहुती दिली तांदूळ तुपाची की एथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलिन ऑक्साईड, बेटाप्रोपोलॅक्टोन, फॉर्मल्डिहाईड सगळे अँटीटॉक्सिक, अँटी इन्फेक्टंट वायू आपल्याला मिळतात. आणि जे खाली जे भस्म राहतं ते भस्म म्हणजे पांडुरंगाचा बुक्का आहे. त्या बुक्क्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस पेंटॉक्साईड आहे, पोटॅश आहे, आयर्न आहे. तर छोटे छोटे प्रयोग करून जर आपण त्याच्यात पाहिले तर जर्मनीमध्ये ह्याचे प्रयोग चालू आहेत. मोनिका येले त्यांनी मॅजिक कॅप्सूल म्हणून ह्या भस्माच्या गोळ्या तयार केलेल्या आहेत. आपण बघा आपल्यातही गुरुचरित्रामध्ये कितीतरी मोठा भस्म महिमा आहे सांगितलेला आहे. तसं शिवपुराणामध्ये काय सांगितले, भस्मधारण सामर्थ्यात शत्रुसैन्य विजयशशी भस्म प्रभावात संप्राप्त बल ऐश्वर्य धृती स्मृती. अजून काय सांगावं त्या पांडुरंगाचा महिमा आणि रुक्मिणीचा. सर्व पृथ्वी तलावावरचे एकमेव शास्त्रज्ञ, डॉक्टर म्हणा, हाकीम म्हणा, वैद्य म्हणा, आमचा पांडुरंग आहे. तर पांडुरंगाच्या दिनचर्येचं आचरण जरी आपण केलं आणि ह्या अग्निहोत्र विधी 2 वेळेचा जर केला तर आपण आरोग्यसंपन्न राहणार आहेत. धन्यवाद.